सर्वस्व हा जीव तुझ्या चरणी ठेवू, तुझीच दक्षिणा मी तुझं काय देऊ. नको दूर लोटू आपल्या मुलासी, कृपाछत्र तुमचेच या बालकासी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे. जर का तुम्ही पुढील संदेश शांतपणे ऐकलात तर तुमचे पुढील 100 वर्षे सुखाने जातील. नकळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली होतीस ते सर्व खरे होईल. तुमचा श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपादांचा जयघोष करायला विसरू नका. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. तुम्हाला मिळालेला जीवन हा जन्म आणि मरण यामधील अंतर आहे. तुम्हाला मिळालेली नवीन संधी आहे. या संधीचं सोनं करा. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना. त्याचप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमात्मा घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे, तेव्हाच परमात्मा घडतो. भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयांमध्ये दंगामस्ती करणार नाही, तो बेताने भोगू. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे, म्हणून विचारांच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे. याला नाम असे संत म्हणतात. सर्वभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे. सोन्याचा दागिना मला सोने भेटावा असे म्हणत नाही, त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे समजू नका. तो आपल्या जवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी कुणाचा आहे हे जर जाणले तर मी कोण आहे हे कळायला वेळ लागणार नाही. सत्यमागम केला म्हणजे मी कोण आहे हे कळते. साक्षी रूपाने नटलेला जो मी, त्याला पाहायला जंगलात जायला नको. माझे पण सोडावे म्हणजे मीचा बोध होतो. भगवंत चोहीकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही. हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे. मी करता नसून परमेश्वर करता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास आहे. गुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे, नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन राहावे. हाच परमात्माचा सुलभ मार्ग आहे. साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभवून हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय.
लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे सगुण उपासनेचा परिणाम होतो. हास्य वस्तूंवर आपले प्रेम आहे. जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते, म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे. इतर ध्येय असावीत पण त्याचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात. सहजपणे जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे राहणे हीच सहज समाधी होय. आधी संतांची भेट होणे कठीण, पण त्यांची भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहूनही कठीण असते. म्हणून नामाचे साधन हे विशेष आहे. संत मिळणे कठीण आहे, पण त्यांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचे विचार आहेत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी अशा ग्रंथातली एखादी ओळ घ्यावी आणि ती त्यांची आज्ञा समजून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरे न मिळावे? त्याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसरा कुठेही मिळणे शक्य नाही. म्हणूनच तो दुसरीकडे कुठे शोधणे हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला. तो पेरू घेण्याच्या नादी कितका लागेल तर आपली गाडी न चुकण्या इतका. हे जसे खरे त्याचप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.